हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, आज आहे ना 3 वाजता व्हिडिओला सुरुवात केली. सकाळी काही व्हिडिओला सुरुवात केली नव्हती, थोडंसं बरं वाटत नव्हतं त्यामुळं. आणि इथं आहे ना मी कढीपत्त्याला पाणी घालते. कढीपत्त्याचे रोपं आणले आहे मी लावण्यासाठी, तर त्याला पाणी घालते. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आज संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे मी तुम्हाला. काय बनवते ग? काय बनवते? चहा बनवते. म्हटलं विचारावं तुला काय करते असं. चहा बनवते, चहा मस्त. तर 3 वाजले. आता 3 वाजता व्हिडिओला सुरुवात केली. मी अगोदरच बोलली तुम्हाला, सकाळी मला काय वेळच भेटला नाही, बरं वाटत नव्हतं. तर आता 3 वाजता आहे ना झाडांना पाणी घालून घेतलं आणि चहा ठेवला आहे इथं शेगडीवरती आम्हा सर्वांना. तर आज एकादश आहे त्यामुळं आज चहा थोडासा लवकरच होतो आहे. तर 3 वाजता चहा होतो आहे. तर आमच्याकडे एक बाबा आलेले कामाला, त्यांना 3 वाजता चहा लागतो, त्यांच्यामुळे ती सर्वांना चहा ठेवला आहे मी आज. तर चला, मी त्यांना चहा देते. बाईला त्यांना 2:30ला आली ना 11ला गेली. अगं 11ला गेली ना 2:30ला आली. ती उलट बोलली. नाही तू उलट ऐकलं. भैया 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 हा 10 वाजता गेली होती. 10 वाजता गेली ना. सांगते मी. सांगितली बरं. सांगते म्हणून. मग तिला काय चहा प्या. हा पिले. कुठे गेली तू? चहा करायला लावला. नका टाकू म्हणते. हा का? तिखट चहा केलता. कोणाची तुला गेली? तिखट लागत होतं मग. गणबाबाची नाही. कोणाची गेली ती? वालायची इथं, गणबाबाची इथं. वालाई कोण? त्यांची आजी- त्यांची आई, गणबाबाची आई. गणबाबाची मम्मी. वालाई नाही तुझं. पल्लूची आजी. हा पल्लू का पनू रे? पनू पल्लू. नाही पनू. पल्लू ती दुसरी आहे. त्यांच्या इथं दुसरी पल्लू आहे. सकू तशीच आहे. हं? सकू तशी. बसाना बाई. तोगत पाहिलं ना ते ना. किती आवाज येतो. मग ते एवढंच नारळ पडलं, त्याचा मोठा आवाज आला, बाईला वाटलं मोठं नारळच पडलं काय. नारळ पडला असं मग केवढा आवाज येतो त्याचा. पत्रा वाकून टाकला एका नारळाने, त्याचा आवाज किती झाला असं. कधी पडलं कधी नाही. काय माहिती, बेंडच झालं ते. मला वाटलं तुम्ही फराळ कशाला म्हणलं. एकदा जेवढं कर पुन्हा डायरेक्ट संध्याकाळी. मी याला म्हणले, ते म्हणलं जायचं बाबाला विचारून. बाबाला चांगला ये ना कापत नाही. हा का, भाजी कापायचं देऊ का, घेऊन येशील का संध्याकाळी? हा मग तिकडे जाऊ ठेवायचं आपलं सामान त्याचं नाही बाई आपलं हे नाही त्याचं आलं त्याचं घ्यायचं पुन्हा लागलं नाही, यो पण चांगला होता, पण यांनी गिन्नी गवत तोडायचे ना, त्याच्यामुळे तो खराब झाला. नाही गवतच कापता येत नाही. हा का, हा मी तुम्हाला दुसरा देते. हा हा गिन्नी गावात कापाय गेलो का वर सुटकुली होता. हा का, पायच्या आणायला पाहिजे पायचा कोयता आहे पण त्याला ते नाही करेल, पाणी नाही पाहिजे. पाय नाही तरी त्यानं असं फाटका दिला ना तुटत येड्यांचं वळायचं ते आहे म्हणा. त्या थोडा असं घसून का आडा ना बरी बाया काम चहा पिऊन घे. पायच्यानं ते काय करतात? येरीवर तो कागद आहे, मी बसत आहे, ते घेऊन ये बाबाला. तुम्हाला बसाल काय कागद लागेल का. कागद काय आपलं कसं राहत पायचा खाणून कर हा आणि एवढं येड्या नाही निघत आपण काय करतो, क्वालिटीची तोच मागितो, पण त्याची तोच वाकून जाईल. त्याला आपण सरळ करू आणि हे कसं राहतं आपण गेलो ना तू बुडकं आपल्या पाहायला लागत थोडासा हलतो, काहीतरी ठोकून घ्यावं लागेल त्याला. थोडा लांबी लांबच बरा आहे मग गावामध्ये. गबळ मी छान असं हा गेले बाबा ये कशी मला तिकडं या इकडच्या वावरात जायचंय गवत घ्यायला. याच टायमाला मला सांग, मी येतो जोडी का घेऊ लागत होतो दर्शन. गवत का मग भैया घेऊ लागणार आहे. लगेच जाणार मग काय गवत. लगेच जायचं, चहा पेला का लगेच. नाही बरोबर नाही ना, माणसाला असलं म्हणजे फरक पडत हा मग दोघे कोण पटकन होईल, मग लवकर येऊ. आता मी परत नाही दोघं- उद्या दिवस मी कसा सुट्टी गेलो? घेणार आहे. कसा बसलो उद्या दिवस सुट्टी घेणार आहे. कशासाठी? ते पेपर लिहायचे, एक खडी एकदा पेपर लिहून घेतो मग बस. नाही शाळेत जाऊन ओय. अभ्यास करायचा. सुट्टी घेणार आहे. सुट्टी घेणार आहे पहा, सुट्टी वाला शर्ट मोठं चालला. पैसे देते बाबाकडे, हिला नाही, जरासं चुळून. थोडा घे हात. घासायची गरज नाहीये, पण मग दे. गायाला ना बांधून करून टाकेल काय होतं त्या या बाबा लई ना आपलं कधी 4 दिवसाची हा 4 दिवस झाले म्हणजे इकडे बसायचं ना आपलं रांधाला हा मग तिकडे होतं तेच सांगायचं लय असायचं पुरी माहिती बाबा बाई बरोबर आहे बरोबर चहा करायचा एखादी एवढ्याचे आले म्हणजे एवढ्याचे होऊन जाते
तर त्याच्यामध्ये काय फिका लागत नाही. तर हे बघा आज आहे ना दुपारूनच व्हिडिओला सुरुवात केली. 3 वाजेनंतरच व्हिडिओला सुरुवात केली होती. झाडांना पाणी टाकायचं होतं. झाडांना पाणी टाकलं, मळ्यात गेलो, गवत घेऊन आलो आणि आमचे तिथं काका आले होते. त्यांना चहा वगैरे झाला. आमचा चहा झाला, थोड्याशा गप्पा मारल्या आम्ही. त्यानंतर आहे ना मी मळ्यात गेली होती गवत आणायला. 2 वजे गवताची घेऊन आले. मी आणि विराज आम्ही दोघं पण गेलो होतो. तर भरपूर मोठे असे 2 वजे गवताचे घेऊन आलो. त्यानंतर झाडझूड झाली. परत ते काका आले होते चहा घेण्यासाठी. ते आम तिथं कामाला आले आता. तर त्यांच्यासाठी चहा करायचा होता. तर ते म्हटले सगळ्यांना बरोबरच कर, मला एकट्यासाठी नको बनवू म्हणून. कारण घडी घडी भांडी निघतात त्यामुळे ना, तर सर्वांना संगच चहा कर. कारण आज एकादश होती ना, एकादशीमुळे दुपारी कोणी जेवणं वगैरे केले नव्हते. त्यामुळं चहा झाला दुपारी आणि त्यानंतर आता संध्याकाळचे 5:30 वाजले होते. तर 5:30 वाजता परत चहा ठेवला होता मी. तर आधी सकाळचे भांडे ना, दुपारचे जे चहा पाण्याचे भांडे ना ते घासून घेतले आणि त्यानंतर चहा ठेवला. तर चहा घेऊन झाला. तर आता संध्याकाळचे 6 वाजले. 6 वाजता बराच अंधार पडतो आता. तर म्हणजे देवाला दिवा लावला आहे मी घरामध्ये. त्यानंतर बाहेर तुळशीला पण दिवा घेऊन आली. तुळशीला पण दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि तुळशीचा दिवा युजतो ना त्यामुळं तिथं झाकून ठेवला आहे तो. आज आहे ना साबुदाण्याची खिचडी करते. तर एकादश आहे ना त्यामुळं बटाटे उकडे टाकते आणि वेपर्सन ते तळून घेते. बाहेरचं वातावरण दाखवते मी तुम्हाला. बराचसा अंधार पडला आहे. तर चला मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. तरी बघा असं वातावरण आहे आमचं. खूप थंडी सुटली आहे, खूप थंडी वाजते. मी तर स्वेटर घालून घेतलं तरी पण मला थंडी वाजू राहिली. हे बघा असं मस्त 6:30चं वातावरण आहे, खूप छान. तर चला आता आहे ना स्वयंपाक करून घेते मी. ते वेपर्सन ते तळते ना थोडंसं. तर चला आमच्याकडे ना खूप अशी थंडी सुटली. दिवसभर जरी स्वेटर घातलं ना तरी खूप अशी थंडी वाजती. तर आम्ही दिवसभर स्वेटर काढतच नाही, खूप थंडी वाजती. तर आता आहे ना तेल गरम करायला ठेवलं. वेपर्सन ते तळती. वेपर्स काय नाही माझ्याकडे, पण चकली पापड आहे ते तळून घेते. तर आज एकादशी ना, तर एकादशीमुळे ना आज फराळच बनवायचं आहे. भाजीपोळी काय बनवायची नाही सगळ्यांना आणि फक्त बाबांसाठीच भाजी आणि पोळी बनवायची. भाकर आणि भाजी बनवते. तर बाबांसाठी ना देशी भेंडी बनवणार आहे आणि भाकर बनवणार आहे एक. तर त्याच्या अगोदर आहे ना आम्हाला सर्व फराळ बनवून घेते, म्हणजे खरकट काही होणार नाही इथं त्यामुळं. तर आता वेपर्सन ते तळून घेते सुरुवातीला. त्यानंतर खिचडी करते. बटाटे पण उकडता आहे तोपर्यंत. तर हे बघा खिचडी पण होत आली माझी. तर आता आम्ही खिचडी बनवतो. मस्त अशी खिचडी झाली मोकळी भरभरीत. आणि इकडे बघा शेंगदाण्याचं बट्ट केलं आहे मस्त घट्ट असं. तर आजचा एकादशीचा मेनू असा आहे, शेंगदाण्याची खिचडी म्हणजे बट्ट आणि साबुदाण्याची खिचडी. स्वयंपाक करायचा आहे, भेंडीची भाजी आणि भाकरी. तर बाबांनी काय उपवास धरला नाही त्यामुळे त्यांना भेंडीची भाजी आणि भाकरी करायची आहे. तर असं चालू आहे स्वयंपाक स्वेटर घालून. थंडी खूप आहे आमच्याकडं, खूप थंडी वाजती आहे. दारं बंद करून बसलेलं आहे आम्ही घरामध्ये, म्हणजे चालू आहे काम. तर आता भाकरी करून घेते. तर चला स्वयंपाक झालाय माझा. खिचडी झाली, भेंड्या केल्या मी, भाकरी केले आणि बट्ट केलंय. तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर फराळ. तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते. बाय.